हे पहा दिवाळी आली आणि आता आपल्याला दिवाळी म्हटलं म्हणजे दिवे येणारच. दिवे येणार म्हणजे त्यामध्ये वाती तर लागणारच. हे पहा मी बनवलेल्या वाती. तर आपण आता शिकणार आहोत. आपण काय करतो, दिवाळी आली म्हणजे वाती पण खरेदी करून विकत आणतो किंवा खरेदी करतो. तर असं न करता आपण घरी बनवण्याचा प्रयत्न करूया. हे बघा, सर्वात आधी आपण घेऊया एक बोंड कापसाचं आणि याला म्हणतात बोंड. आणि हे जे कापसाचं बोंड आहे याच्यामध्ये छोटे छोटे बिया असतात. हे पहा, अशा प्रकारे याला सरकी म्हणतात. ह्या बिया आपल्याला काढायच्या आहेत. त्या कशा त्या मी सांगते. हे पहा, हे असा कापूस ओढून घ्यायचा. अशा प्रकारे ह्या बिया काढायच्या आहे. हे पहा असं ओढल्यानंतर ह्या बिया निघतात. ओके, ह्या बिया काढून झाल्यानंतर आपल्याला कापूस असा पिंजून घ्यायचा आहे, जेणेकरून तो छान मोकळा आणि मऊ होईल आणि आपला धागा चांगला तयार होईल. यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हा पहा, अशा प्रकारे गोल करत आणि थोडं ओढत आपल्याला एक धागा बनवायचा आहे. बरोबर. हे पहा, छान असा धागा तयार होतोय. हे पहा, असं थोडं ओढून आणि थोडं गोल फिरवून छान असा धागा तयार होतोय. थोडासा धागा घट्ट करायचा म्हणजे आपली वात जी आहे ती घट्ट येईल, तुटणार नाही. कुणाला वाती तुटत नाही, त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ. पहा, आणि हे झाल्यानंतर इथे जर अशा छोट्या गाठी आल्या तर त्या अशा दाबून घ्यायच्या आणि त्याचा पण धागा म्हणजे आपली वात छान येईल, सॉफ्ट येईल. त्यानंतर अशा 2 आणि 3 करायचे आणि आणि हे जे उरलेलं राहते इथे असं, हे बघा, असं ॲडजस्ट करायचं आणि याला असं पिळून घ्यायचं आहे. झाली आपली वात तयार. आणि याला असं थोडंसं मॉइश्चरायझर लावून आणि असं जर केलं तर आपली वात अशी छान मऊ होते, छान घट्ट होते आणि दिसायला पण छान दिसते. बघा, ते सुंदर. बघा, मी